नमस्कार मित्रांनो, कॅल्क्युलेटर सिरीज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण बघणार आहोत मित्रांनो सबट्रॅक्शन, वजाबाकी। अगदी सेकंदात पेन न उचलता आपण वजाबाकी आज करणार आहोत मित्रांनो। त्यामुळे कुठलाही वेळ वाया न जाऊ देता सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। बघूया ट्रिक नंबर 1। बघूया मित्रांनो ट्रिक नंबर 1 बरोबर आपल्याला सेकंदात मित्रांनो अशा नंबरची काय करायची, सबट्रॅक्शन करायची, वजाबाकी कशी करणार मित्रांनो। त्यासाठी तुम्हाला एक कन्सेप्ट लक्षात घ्यावा लागेल। तो कन्सेप्ट काय मित्रांनो, ऑल फ्रॉम 9 आणि लास्ट फ्रॉम 10 बरोबर। हा कन्सेप्ट लक्षात घ्यावा लागेल। ऑल फ्रॉम 9 म्हणजे काय मित्रांनो, सगळे नंबर 9 मधून सबट्रॅक्ट करायचा आणि शेवटचा जो नंबर असेल हा फक्त 10 मधून वजा करायचा बरोबर। हा असा कन्सेप्ट आहे मित्रांनो। मग बघा मित्रांनो आपण याला कसं सॉल्व्ह करू अगदी सेकंदात। काय सांगितलंय मित्रांनो, आपल्याला सगळे नंबर 9 मधून सबट्रॅक्ट करायचा आहे आणि शेवटचा नंबर फक्त 10 मधून। मग कसं करणार मित्रांनो, बघा इथे 0 तर राहीलच आणि पॉइंट राहीलच बरोबर। हे आपलं कॉमन सेन्स आहे। नंतर काय करायचं आपल्याला, हे सगळे नंबर काय कशामधून सबट्रॅक्ट करायचे, 9 मधून आणि शेवटचा फक्त 10 मधून। मग सांगा आता 9 मधून 0 गेल्यावर किती येणार आहे मित्रांनो, 9। 9 मधून 8 गेल्यावर किती येणार आहे मित्रांनो, 1। 9 मधून 9 गेल्यावर किती येणार आहे मित्रांनो, 0। 9 मधून 7 गेल्यावर किती येणार आहे, 2। आणि हा शेवटचा नंबर 10 मधून करावा लागेल। 10 मधून 6 गेल्यावर किती येणार आहे, 4 बरोबर। हे असेल याचं आन्सर। सिंपल। काय घेतलं का मित्रांनो आपण, आजच्या कॅरी बिरी घेतलं का नाही, एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आपण याला सॉल्व्ह केलं। बघूया दुसरं एक्झाम्पल। 2 मधून आपल्याला हा नंबर सबट्रॅक्ट करायचा आहे। सिंपल तोच कन्सेप्ट। आता बघा मित्रांनो इथे 1 होता तर काय झाला 0 म्हणजे 1 कमी झाला, म्हणून याच्यामधून सुद्धा 1 कमी करावा लागेल म्हणजे इथे येईल 1 आणि इथे येईल पॉइंट बरोबर। आता आपला कन्सेप्ट वापरायचा, ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10 बरोबर। म्हणजे बघा 9 मधून 0 गेल्यावर किती येणार आहे मित्रांनो, 9। 9 मधून 7 गेल्यावर किती येणार आहे, 2। 9 मधून 9 गेल्यावर 0 आणि शेवटचा नंबर 10 मधून करतो। 10 मधून 8 गेल्यावर किती येणार आहे, 2। हे असेल मित्रांनो याचं आन्सर। सिंपल, अगदी सेकंदात आपण करू शकतो। बघूया पुढचं एक्झाम्पल। आता पुढच्या एक्झाम्पल मध्ये मित्रांनो शेवटी 4 0 आहे आणि 4 नंबर आहे बरोबर। जेवढे 0 तेवढे नंबर असेल। आपला कन्सेप्ट युज करायचा मित्रांनो, ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10 बरोबर। पण तत्पूर्वी मित्रांनो याच्यामधून 1 वजा करावाच लागेल आपल्याला। 7 मधून 1 गेल्यावर किती येणार आहे मित्रांनो, 6 बरोबर। आता नंतर काय करायचं मित्रांनो, सगळे नंबर 9 मधून आणि शेवटचा 10 मधून। 9 मधून 8 गेल्यावर किती येणार आहे, 1। 9 मधून 3 गेल्यावर किती येणार आहे, 6। 9 मधून 6 गेल्यावर किती येणार आहे, 3 आणि 10 मधून जाईल आता 10 मधून 9 गेल्यावर किती येणार आहे, 1 बरोबर। हे असेल याचं आन्सर। सिंपल। काही केलं का मित्रांनो आपण, आजच्या बिच्च्या घेतला का नाही, अगदी सेकंदात आपण करू शकतो। पुढचं एक्झाम्पल मित्रांनो, आता 99,000 मधून 3578 वजा करायचा। बघा आता किती 0 आहे मित्रांनो, 3 0 आहे आणि इथे तर 4 नंबर आहे। मग काय करणार मित्रांनो, बघा मग अशा वेळेस आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो, बघा हा जो 99 आहे बरोबर, याच्यामधून ऑलरेडी 1 आपण कमी करतो म्हणजेच किती उरतील मित्रांनो, हे बघा हे उरतील मित्रांनो आपले 98 बरोबर। पण या 98 मधून पहिले आपल्याला हा नंबर सबट्रॅक्ट करावा लागेल। 98 मधून 3 गेले किती येणार आहे, 95 बरोबर। मग आता जेवढे 0 तेवढे नंबर। आपला कन्सेप्ट ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10। मग मला सांगा मित्रांनो, पहिला नंबर 9 मधून 5 गेल्यावर किती येणार आहे, 4। 9 मधून 7 गेल्यावर किती येणार आहे मित्रांनो, 2 आणि 10 मधून 8 गेल्यावर किती येणार आहे, 2। हे असेल मित्रांनो याचं आन्सर। सिंपल, अगदी पेन न उचलता तुम्ही सॉल्व्ह करू शकता। पुढची ट्रिक मित्रांनो, ट्रिक नंबर 2। एखाद्या नंबर मधून मित्रांनो आपल्याला 90 सबट्रॅक्ट करायचं आहे। कसं करणार मित्रांनो, सिंपल आपण करू शकतो, ओरली सुद्धा सांगू शकतो। बघा काय करणार, पहिली स्टेप मित्रांनो शेवटचा अंक ऍज इट इज ठेवायचा, 6 ऍज इट इज ठेवला। नंतर काय करायचं मित्रांनो, हा जो पहिला अंक असतो त्याच्यामधून 1 वजा करायचा आणि हा जो उरलेला अंक त्याच्यामध्ये 1 ऍड करायचा। फक्त पहिल्यामधून 1 वजा करायचा आणि दुसऱ्यामध्ये 1 ऍड करायचा। बघा 7 आणि 1 किती होणार आहे मित्रांनो, 8 आणि 5 मधून 1 गेल्यावर किती येणार आहे, 4। याचा आन्सर असेल 486। सिंपल। बघूया पुढचं एक्झाम्पल। पहिली स्टेप पहिला अंक ऍज इट इज ठेवला, नंतर काय करायचं, पहिल्यामधून 1 वजा करायचा आणि दुसऱ्यामध्ये 1 ऍड करायचा। 6 आणि 1 किती होणार आहे, 7। 8 मधून 1 गेल्यावर किती येणार आहे, 7 म्हणजे याचा आन्सर आलं 777। बघूया पुढचं एक्झाम्पल। आता पहिली स्टेप 8 ऍज इट इज ठेवला, नंतर याच्यामधून 1 मायनस करायचा आणि 1 प्लस करायचा। 4 आणि 1 किती होणार आहे मित्रांनो, 5। 9 मधून 1 गेल्यावर किती येणार आहे, 8 म्हणजे 858 असेल याचं उत्तर। सिंपल, अगदी सेकंदात तुम्ही सॉल्व्ह करू शकता। बघूया पुढची ट्रिक। पुढची ट्रिक मित्रांनो ट्रिक नंबर 3। फक्त ऑब्झर्वेशनने आपण हे कॅल्क्युलेशन करू शकतो। बघा आता
576 मधून 198 वजा करायचा बरोबर। पण मी काय करणार मित्रांनो, हा 198 कोणाच्या जवळ आहे तर मी काय करेल, तो 200च्या जवळ आहे, मग फक्त 200 वजा करेल आणि त्याच्यामध्ये फक्त 2 ऍड करून टाकेल, माझं उत्तर येऊन जाईल। बघा आता 576 मधून 200 गेले, किती येणार आहे मित्रांनो, आपल्याला माहिती आहे 376 येणार आहे आणि त्याच्यामध्ये 2 ऍड करा, आपला आन्सर येईल 378 बरोबर। हे असेल उत्तर बरोबर। काय केलं आपण, बघा 198 वजा करणं आपल्याला कठीण होतं म्हणून 200 वजा करून घेतला आणि त्याच्यामध्ये 2 ऍड केलं। बघूया पुढचं एक्झाम्पल। आता मित्रांनो आपल्याला बघा हा कोणाच्या जवळ दिसतोय 300चा, मग ह्या नंबर मधून आपण 300 वजा करू आणि त्याच्यामध्ये फक्त काय करू मित्रांनो, आपण 6 ऍड करू, म्हणजे 300 वजा करू आणि 6 ऍड करू बरोबर। म्हणजे 632 मधून 300 गेले, किती येणार आहे मित्रांनो, आपल्याला माहिती आहे 332 आणि त्याच्यामध्ये फक्त 6 ऍड करायचे, मग किती येतील मित्रांनो 338 असेल आपलं उत्तर। बघूया पुढचं एक्झाम्पल। 976 मधून 398 वजा करायचं, मी डायरेक्ट 400 वजा करून टाकतो आणि त्याच्यामध्ये फक्त 2 ऍड करतो बरोबर। म्हणजे 398 म्हणजे 976 मधून 400 गेले, किती येणार आहे 576 आणि त्याच्यामध्ये फक्त 2 टाका, किती येणार आहे 578, हे असेल आपलं उत्तर। सिंपल। बघूया पुढची ट्रिक नंबर 4 मित्रांनो। आपल्याला अशा संख्येची वजाबाकी करायची आहे मित्रांनो, त्यामध्ये आपल्याला बेस इम्पॉर्टंट असेल, जसं आता आपल्याला 121 मधून 94 वजा करायचंय बरोबर। या बघा या दोघं संख्या 100च्या जवळ आहे बरोबर। हा 100 पेक्षा कितीने कमी आहे मित्रांनो, तर आपल्याला माहिती आहे 6 ने, हा कितीने जास्त आहे तर 21 ने बरोबर। आता बघा मित्रांनो काय करणार, पुढची स्टेप या दोघांची फक्त बेरीज करायची, 21 आणि 6 किती असेल 27, हे असेल याचं उत्तर। सिंपल। काय केलं मित्रांनो आपण इथे फक्त हा 100 बेस लिहिला, 100 पेक्षा हा कितीने कमी होता तर हा 6 ने, हा 100 पेक्षा कितीने जास्त होता 21 ने, फरक काढला आणि दोघांची बेरीज केली। जसं आता बघा इथे 272 आहे आणि 188 बरोबर, कोणाच्या जवळ आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, हा 200च्या जवळ आहे, हा कितीने जास्त आहे हा 72 ने आणि हा कितीने जास्त आहे 12 ने। नंतर काय करणार 12 आणि 72 यांची काय करायची बेरीज, किती येणार आहे मित्रांनो, सगळ्यांना माहिती आहे 12 आणि 72 होतात 84। बघा पुढचं एक्झाम्पल, इथे बघा इथे बेस असेल 600, 600 पेक्षा कितीने कमी आहे सगळ्यांना माहिती आहे 36 ने कमी आहे, हा कितीने जास्त आहे 33 ने, याची बेरीज करा, किती येणार आहे मित्रांनो, तर ती येणार आहे मित्रांनो 69। सिंपल। अगदी सहज तुम्ही हे कॅल्क्युलेशन करू शकता। बघूया पुढची ट्रिक मित्रांनो, ट्रिक नंबर 5। आता बघा मित्रांनो आपल्याला अशा नंबरची सबट्रॅक्शन करायची, बघा इथे 83 होता, त्याचा रिवर्स झाला म्हणजे 38 झाला, 73चा 34 झाला आणि 53चा 35। कसं करणार मित्रांनो, अगदी सेकंदात करू शकतो। बघा आता काय करायचं मित्रांनो, आपल्याला वजाबाकी करायची, मग काय करायचं, या 8 मधून 3 वजा होतील, 8 मधून 3 वजा झाले, किती झाले मित्रांनो 5 बरोबर, आणि त्याला गुणीला फक्त 9 करायचा, 9 5 45, हे असेल याचं उत्तर। सिंपल। अगदी सहज तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता। जसं दुसरं एक्झाम्पल 73 मधून 37 वजा करायचंय, बघा या दोघांची वजाबाकी करा, 7 मधून 3 गेले, किती उरणार आहे 4 आणि त्याला गुणीला 9 करा, 9 चौक 36, हे असेल याचं उत्तर। बघूया पुढचं एक्झाम्पल। बघा आता 5 आणि 8 आहे यांची वजाबाकी करा, किती येणार आहे 2, त्याला गुणीला 9 करा, 9 दुने 18 असेल याचं उत्तर। 53 मधून 35 गेल्यावर किती येणार आहे 18। सिंपल। अशा ट्रिक साठी मित्रांनो तुम्ही जेपी मॅथला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। बघूया पुढची ट्रिक मित्रांनो, ट्रिक नंबर 6। आता मित्रांनो अशा संख्येची वजाबाकी करायची कशी, अगदी सेकंदात आपण याची वजाबाकी करू शकतो। कशी मित्रांनो, बघा काय करायचं, पहिल्या नंबर मधून पहिला नंबर वजा करायचा, म्हणजेच बघा 4 मधून 1 जाईल आणि नंतर 2 जातील बरोबर। नंतर एक डॅश मारायची, नंतर दुसऱ्या नंबर मधून दुसरा नंबर वजा करायचा, 9 मधून 3 आणि परत किती जातील मित्रांनो, परत हे 2 जातील, नंतर डॅश मारायचा, नंतर शेवटच्या नंबर मधून शेवटचा नंबर वजा करायचा, म्हणजे 7 मधून 1 गेला, नंतर -8। सांगा आता किती होणार आहे मित्रांनो, तर हे होते मित्रांनो बघा 4 मधून हे -3 गेले, किती उरले, आता फक्त 1 उरला, आता -3 आणि 2 किती झाले 5, पण 9 मधून 5 गेल्यावर किती उरणार आहे 4। आता बघा 7 -1 आणि -8 किती झाले -9, 7 मधून -9 गेल्यावर किती उरणार आहे -2 बरोबर। पण आता 14 आणि -2 हे आपलं उत्तर असू शकतं का, नाही, मग ह्या मायनसला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल। कसा करणार, हा जो एक नंबर आहे बघा याच्यामधून काय करायचं, फक्त 1 वजा करायचा आणि हा उरलेला नंबर फक्त 10 मधून वजा करायचा, मग 10 मधून 2 गेल्यावर किती येणार आहे मित्रांनो 8
आणि इथे 4 मधून 1 गेल्यावर किती येणार आहे 3. मग काय उरलं मित्रांनो लिहायचं 1 3 आणि 8. हे असेल याचं उत्तर. सिंपल. अगदी सहज आपण एका लाईन मध्ये करू शकतो. नाही तर उभी मांडणी करा नाच्या करा आणि आपला टाइमपास करा. बघूया पुढचं एक्झाम्पल जेणेकरून आपली अजून प्रॅक्टिस. मित्रांनो बघा आता पुढच्या एक्झाम्पल मध्ये मित्रांनो शेवटचे फक्त 4 डिजिटचा नंबर आहे आणि एक नंबर काय फक्त 5 डिजिट वाला आहे. मग काय करणार मित्रांनो त्याला जसा तसा राहू द्यायचा. 8 असंच राहू दिला. नंतर काय करायचं मित्रांनो या दुसऱ्या नंबर मधून हा प्रत्येक नंबर हा सबट्रॅक्ट करायचा. बघा आता 2 मधून 2 गेले. नंतर हा -2 आहे आणि हा परत 4 आहे. बरोबर झालं. नंतर आता तिसरा नंबर बघा. तिसरा 7 मधून हा 7 जाईल. नंतर हा काय जाईल मित्रांनो हा 8 जाईल आणि हा +3 आहे. बरोबर. नंतर पुढची स्टेप काय करावं लागेल मित्रांनो आपल्याला. बघा हा 8 आहे. 8 मधून -2 गेले. नंतर हा परत -2 आणि परत हा +3. बरोबर. नंतर पुढची स्टेप काय मित्रांनो हा 1 आहे. बरोबर. 1 मधून मित्रांनो हा 1 वजा झाला. नंतर हा 9 मायनस केला आणि नंतर हा +5 केला. बरोबर. आता काय करायचं मित्रांनो सिंपल याची वजाबाकी करायची. हा 8 तर जसा तसा राहील. आता बघा -2 +2 कॅन्सल. -2 +4 किती आलं मित्रांनो 2 आन्सर आलं. बघा आता इथे 7 मधून 7 गेले. -8 आणि +3 किती आलं -5. बरोबर. आता इथे सांगा मित्रांनो 2 आणि 2 4 झाले. बरोबर. म्हणजे इथे 8 मधून 4 गेले. 4 आणि 3 किती उरले आता इथे 7. बरोबर. आता इथे सांगा मित्रांनो इथे हा 1 आणि 1 गेला. -9 आणि +4 किती उरले मित्रांनो -4. बरोबर. आता बघा मित्रांनो याला सिंपल आपण कन्वर्ट करू आणि आपलं उत्तर काढू. कसं करणार मित्रांनो बघा हा शेवटचा नंबर कन्वर्ट करायचा आहे. 10 मधून हा वजा करायचा. किती झाले इथे 6 झाले. बरोबर. आता जेव्हा तुम्ही हा नंबर कन्वर्ट करता याच्यामधून 1 वजा करावा लागेल. 7 मधून 1 गेल्यावर किती येणार आहे 6. बरोबर. आता परत इथे बघा इथे मायनस आलाय. हा मग काय करावं लागेल याच्यामधून 1 वजा करायचा. किती आले 1 आणि हा 10 मधून सबट्रॅक्ट करायचा. किती आले 5. बरोबर. आता इथे हा 8 ऍज इट इज आहे. मग आपला आन्सर काय आलं मित्रांनो 8 1 5 6 आणि 6 हे असेल आपलं उत्तर. सिंपल. अशाच अप्रोच शिकण्यासाठी मित्रांनो तुम्ही जेपी मॅथला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून तुमचं कॅल्क्युलेशन इम्प्रूव्ह. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन कन्सेप्ट एक नवीन ट्रिक सोबत.